सगळ्यात आधी मला ऑफिसमधून मेसेज मिळालेला, आमची ड्युटी वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली असते, त्याला पर्सनली बीट नाव दिलेलं आहे. माझी ज्या बीटवरती ड्युटी होते त्या ठिकाणी मला आमच्या अधिकाऱ्यांनी कळवलं फोन करून की प्लॅटफॉर्म नंबर 1 ला दौंड एंड साईडला एका लेडीजला खूप लेबर पेन होतोय, मॅडम प्लीज तुम्ही मदतीला जा म्हणून. आम्ही डॉक्टरांना कळवलेलं आहे, डॉक्टर पोहोचतील, तुम्ही तिथे जाऊन उपस्थित राहा. मलाही त्यावेळेला सुचलं नव्हतं की काय करायचं नक्की, म्हणून मी गेल्यानंतर परिस्थिती बघितली. आजूबाजूला कुठली दुसरी लेडीज नव्हती मदतीला. मी सफाईवाल्या मावशींना बोलवलं आणि आमच्या स्टेशन मॅनेजर ऑफिस मधून स्ट्रेचरची व्यवस्था केली आणि व्हीलचेअर मागवलेली जेणेकरून त्या लेडीजला त्याच्यावरती व्यवस्थित ठेवून हॉस्पिटलला नेता येईल पटकन आणि त्यांना तात्काळ मदत मिळावी हा उद्देश होता. ऍक्च्युली ज्या ठिकाणी त्या लेडीजची ही म्हणजे डिलिव्हरी झाली त्या ठिकाणी पार्सलचे जे लगेज वगैरे असतात ते उतरवलेले होते. भरपूर असे बॉक्सेस आणि बोऱ्या वगैरे असतात ते सामान ठेवलेलं होतं. त्याच्या बाजूलाच आम्ही लगेच सफाईवाल्या मावशी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सगळं ते तयार केलं आणि तिथे डॉक्टर येण्याच्या आधी त्या लेडीजचं म्हणजे मुलगी बाळ म्हणून डिलिव्हरी झाली. मी फक्त हा विचार केला की एक लेडीज आहे, तिला त्रास होतोय आणि मला ते बघितल्यानंतर असं झालं की मी हिच्यासाठी काय करू शकते, म्हणून मी जेवढी माझ्याकडनं मदत होईल ती मी केली. बाकी मला तर ऍक्च्युली त्यावेळेला दुसरं काही सुचलं नाही, फक्त एवढंच की हिला पटकन हॉस्पिटलाइज आपण करावं आणि हिचं बाळ व्यवस्थित राहावं ही माझी इच्छा होते. आता हे बाळ ससूनला ऍडमिट होतं कारण ते ICU मध्ये त्यांनी घेतलं होतं बाळाला श्वास घ्यायचं 7व्या महिन्याचं बाळ होतं, खूप छोटं बाळ होतं आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. डॉक्टर बोललेले बाळ सिरियस आहे, आपण बघूया, प्रयत्न करूया. त्याच्यानंतर मी चौकशी केली तर व्यवस्थित आहे एवढं समजलं.